हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 5वीच्या स्टुडंट्ससाठी म्हणून मी आजचा हा क्वेश्चन पेपर करते. आता सर्वांच्या टर्मिनल एक्झाम्स सुरू होतील, तर तेव्हा मुलांना माहिती असावं त्या दृष्टीनं मी एक क्वेश्चन पेपर इथं विथ आन्सर्स सांगते. तर कसा सोडवायचा हा प्रश्न बघा. तर फर्स्ट क्वेश्चन असणार आहे, लिसन टू द कमांड्स गिवन बिलो अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. हे ओरल एक्झाम असतील ना तुमच्या स्कूलमध्ये, तेव्हा हे विचारले जातील. 6 मार्क्ससाठी हा पहिला क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन असतो 4 मार्क्ससाठी सिंग द फॉलोइंग पोएम विथ ॲक्शन. कुठली तुम्हाला सांगतील ती पोएम विथ ॲक्शन तुम्ही म्हणायची. शिकवलेल्या आहेत मी वर्गात सगळ्या. त्या पद्धतीनं पोएम्स पाठ करून ठेवा विथ राईम्स, ॲक्शनसह राईम्स म्हणायच्या. आता रायटिंग पेपर कसा असणार आहे, रीड द गिवन पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता तो पॅसेज वाचायचा आणि अशा ह्या ॲक्टिव्हिटीज दिलेत त्या करायच्या. फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. तर डॅश डॅश आर फ्लाईंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. त्या पॅसेजमध्ये असणार ना, पॅराग्राफमध्ये, ते शोधून काढायचं आहे फक्त तुम्हाला. द गीज आर फ्लाईंग अवे विथ युअर बेबी ब्रदर. देन सेकंड आहे बी, कंप्लीट द वेब. फादर, मदर, अल्योनुष्का, बेबी ब्रदर. तर तो वेब कंप्लीट करायचा आणि त्यामध्ये तिचे प्रश्नामध्ये कसं होतं की त्याचे रिलेटिव्ज कोण कोण, तर फादर, मदर, अल्योनुष्का, बेबी ब्रदर अँड चिल्ड्रन. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस गिवन जंबल्ड वर्ड. हे वर्ड्स असे तुम्हाला जंबल करून दिलेले असतात, उलटसुलट दिलेले असतात. डाऊन, स्वूप्ड, दे. तर दे स्वूप्ड डाऊन. वी आर गोईंग टू वर्क. हे सरळ मिनिंगफुल सेंटेन्स झालं. तर हे वर्ड मागं पुढं करून जंबल करून तुम्हाला दिलेलं असतं पेपरमध्ये, ते तुम्ही व्यवस्थित करून लिहायचं. वी आर गोईंग टू वर्क असं हे साधं सेंटेन्स. मग सेंटेन्स तयार करताना हा झाला सब्जेक्ट, हा झाला ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणायचं आणि याला मेन वर्ब म्हणायचं, ज्याला ING लागलेला आहे प्रत्येक. वी आर गोईंग टू वर्क. टू वर्क हे झालं ऑब्जेक्ट. SVO अशा पद्धतीनं वाक्याची रचना असते. आता पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4, डू ॲज डायरेक्टेड. अंडरलाईन द अँटोनिम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. खालील वाक्यामध्ये अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स जिथं आहेत तिथं अंडरलाईन करा. देअर वॉज अ बिग ॲनिमल इन अ स्मॉल गार्डन. बिग आणि स्मॉल हे 2 अपोजिट वर्ड्स आहेत. एकाच वाक्यात 2 अपोजिट वर्ड्स आले, बिग, स्मॉल. तसं सेकंड सेंटेन्समध्ये द फास्ट ट्रेन इज रनिंग आफ्टर स्लो ट्रेन. फास्ट ट्रेन, स्लो ट्रेन. फास्टच्या अपोजिट स्लो, म्हणून त्या दोघांना आपण अंडरलाईन केलं आणि तो बोल्ड टाईपमध्ये केले. बी क्वेश्चन आहे, मॅच द वर्ड्स विथ देअर सिमिलर मिनिंग्स. बिगिन, स्टार्ट. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा असा त्याचा अर्थ. बिगिन, स्टार्ट, लुक, सी. लुक म्हणजे पहा, सी पहा. राऊंड, सर्कल. राऊंड म्हणजे गोल, सर्कल म्हणजे पण गोल. आता क्वेश्चन 5 आहे, न्यूमरल इन वर्ड्स. न्यूमरल्स इन वर्ड्स अक्षरामध्ये लिहा. राईट द गिवन नंबर्स इन वर्ड. तर पहिला आहे 14, तो स्पेलिंग त्या वर्ड्समध्ये लिहा म्हटलं की आपण अक्षरात पूर्ण लिहायचं. FOURTEEN. 32 THIRTWO. मॅच ईच वर्ड टू इट्स नंबर. प्रत्येक नंबरचं त्याच्याबरोबर नंबरबरोबर वर्डची जोडी लावा. 20 म्हटलं की त्याच्यापुढं 20. 13 म्हणजे 13. 30 THIRTY 30. 30 आणि 13 कन्फ्यूज करू नका. 13 म्हटलं की 13 आणि TY म्हटलं की 13. क्वेश्चन 6 आहे, फ्रॅम द क्वेश्चन्स ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स. खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे क्वेश्चन्स तयार करा. फ्रॅम WH क्वेश्चन्स बिगिनिंग विथ गिवन WH वर्ड्स. त्यांनी WH वर्ड दिलेत, म्हणजे हू, व्हॉट, वेअर, हाऊ असे हे WH वर्ड्स आहेत. त्याच्यावरून क्वेश्चन्स तयार करा. मग तिथं तुम्ही काय म्हणाल, हू इज युअर फ्रेंड, हू इज युअर फादर. व्हॉटवरून करताना व्हॉट इज युअर नेम म्हणा, व्हॉट इज युअर स्कूल नेम.
व्हॉट इज युअर सर नेम. वेअरवरून काय करू शकाल, वेअर इज युअर हाऊस, वेअर इज युअर स्कूल, वेअर आर यू गोईंग, असं काहीही करू शकता. हाऊवरून हाऊ आर यू, हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव, तुझ्याकडं किती फ्रेंड्स आहेत, अशा पद्धतीने क्वेश्चन तयार करा. देन बीवाला आहे, बी फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट WH वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. आता ब्रॅकेटमध्ये त्यांनी दिलेत व्हाय, व्हेन, विच, वूम असे 4 दिलेत. पैकी 2 ह्यात बसतात, ते आपण शोधायचं. डॅश डॅश इज युअर फेवरेट कलर, मग तुझा फेवरेट कलर कोणता, कोणता ह्यासाठी म्हणून विच आहे, विच म्हणजे कोणता म्हणून विच तिथं बसला. डॅश डॅश आर यू लेट, व्हाय आर यू लेट, तू का लेट आहेस, कासाठी काय, वाय म्हणून WH वाय वापरला. फ्रॅम अ मिनिंगफुल क्वेश्चन फ्रॉम द गिवन वर्ड. आर यू बिझी, आर यू देअर, काही विचारू शकता, तू तिथं आहेस का, आर यू देअर, आर यू बिझी. हॅव यू अ रेड पेन, हॅव यू अ ब्लू पेन, हॅव यू अ रेड ड्रेस, काही करा. डू ॲज डायरेक्टेड, क्वेश्चन 6 आहे. डू ॲज डायरेक्टेड, सांगितल्याप्रमाणे कृती करा. कंप्लीट द गिवन टेबल. थीफ, थ्यूज, दायूज, थीफ म्हणजे चोर, दायूज हे त्याचं प्लुरल, सिंग्युलर प्लुरल. वोल्फचं वॉल्स केलं आहे. राईट द करेक्ट कमांड नेक्स्ट टू द पिक्चर. प्ले विथ क्ले टॉय, प्लांट अ ट्री. अंडरलाईन द प्रेपोजिशन गिवन इन द सेंटेन्सेस. या सेंटेन्समध्ये प्रपोजिशन जे आहे त्याला अंडरलाईन करा. मग आता इथं प्रपोजिशन ऑन आहे. प्रपोजिशन कोणकोणते मी शिकवलेत. इन, आव, इन, ऑन, ॲट, इन द बॉक्स, ॲट द, ऑन द टेबल वगैरे शिकवलेत ना. नियर द टेबल, अंडर द टेबल. तसं हे इथं आहे हा ऑन द टेबल, टेबलवर, ऑन हा झाला प्रपोजिशन. राईट अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पिक्चर अँड क्लूजवरून तुम्ही शॉर्ट स्टोरी तयार करायची. ऑब्झर्व द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस युजिंग द वर्ड्स गिवन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दिलेल्या शब्दांवरून तयार करायची. हे क्वेश्चन तुमचं तुम्ही करा. राईट अ लेटर टू युअर पेन फ्रेंड विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड. हा प्रश्न बघून ठेवा आणि आपला आपण वहीत हा सोडवायचा प्रयत्न करा. 13 डिसेंबर 2023. पेन फ्रेंड म्हणजे जवळचा मित्र. स्कूल, रिगार्ड्स, हमीद नाव वापरा असं त्यांनी सांगितलं आणि अशा पद्धतीनं हा क्वेश्चन पेपर पूर्ण करा. लक्षात आलं का? थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.